ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम ब्रह्मदेवाय नमः। उठ वत्सा, डोळे उघड. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता पितामहा या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. आशीर्वाद आहे वत्सा. वत्सा, असं कोणतं संकट तुझ्यावरती आलंय जेणेकरून तू माझ्या भक्तीमध्ये मग्न होऊन माझ्या नामस्मरणामध्ये विलीन झाला आहे? कथन कर वत्सा. हे परमेश्वरा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली. आराधना करण्याचे कारण पितामहा, या नरदेहास स्थापना करून एक वधुवंचित असा वर हवा आहे. वत्सा, तुझ्या या घोर तपश्चर्येवरती आम्ही प्रसन्न झालो आहोत. माग वत्सा, इच्छित वर माग. पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या नरदेहास कधीही मृत्यू संभवू नये असा मला शुभ आशीर्वाद द्या. हे बघ वत्सा, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण कधी चुकले नाही. तसे वत्सा, ही सृष्टी मी निर्माण केली आहे आणि या सृष्टीचे देखील काही नियम आहेत. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. त्या पश्चात तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा, तर या विश्वामध्ये संचार करत असता या नरदेहास, या क्षत्रियाला अशी शस्त्र द्या, अशी विद्या द्या की ज्या शस्त्राच्या बळावर हा दैत्यराज सिंधुरासुर या ब्रह्मांडामध्ये अजिंक्य राहील, ज्याचा कोणीही पराभव करू शकणार नाही असे मला शस्त्र द्या. ठीक आहे वत्सा, तुला हे मी शस्त्र देत आहे. हो, एक मात्र लक्षात ठेव, ज्याच्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा उपयोग कर. अन्यथा उपयोग केल्यास त्यामध्ये तुला विनाश देखील होऊ शकतो. या पंचतत्वांचं देह मंदिरा मनाच्या गाभाऱ्या अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहास वधुवंचित असा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवाने दान दिले, असे शास्त्र प्रदान केले, ज्या शास्त्राच्या बळावर या नरदेहाचा पराभव नाही, त्याचा पराभवच नाही, त्याचा अंत तरी करणार कोण? हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर. नमो अधिगण सोहम गजानन. नमो अधिगण सोहम गजानन. 33 कोटी देवंदी गणरायाला नरदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नरदाची स्वारी चालली त्रिभुवनाला.
पुराण कालापासून चालत आलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेळ आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. परंतु त्या असुरांना या नाथाची कल केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालत होतो. नारायण नारायण नारायण. कोण? नारद मुनी आपण या सिंधुरासुरासमोर कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. कोण? दैत्यराज सिंहासूर. नारायण नारायण. अरे बाबा, मी या त्रिगुणात भ्रमण करीत असतो. त्रिगुणात आनंदाची वार्ता माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं. आज मी अमर झालो. हा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतलेस. नारायण नारायण. म्हणजे तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा जय जयकार नक्की होणार. नक्कीच पुढे जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार. भारत पुढे आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. यावर आपला काही उद्देश? नारायण नारायण. दैत्यराज, त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमेल का? कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज, देवराज इंद्र त्या रंभेच्या नात्याने दंडून गेला तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलेमुळे त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती आहे. अर्थात रात्र आणि पाताळाचे गुण ऐरेश्वरी अमरावतीवर. येथेच कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा पहिला मानवा समजतो. भारत मुळे त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासूर. काय तर म्हणे ते देश कोणी देवांचा राजा देवेंद्र आता या सिंधुरासूर सम्राटाचे त्या अमरावतीवर आक्रमण. हे कथन जाऊन देवराज इंद्र यांना सांगतो. म्हणूनच मी म्हणतो, अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी.
वंश देवी आदितीपुत्र पुरंदर माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे शुभाशीष रंभे या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिले सुंदरी, रूप पाहून दिले सुंदरी. नाचते मी राजा दरबारी,
प्रणाम देवराज. त्या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशीष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण. काय सांगणार देवराज, भूतलावर मोठं संकट आलंय. ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय. तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार, म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. देवर्षी, आपणास तर ज्ञातच आहे, हे अमरावतीचे राज्य मला 14 मनवंतरांसाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. नारायण नारायण. परंतु देवराज, तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. देवर्षी, आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असे सुरू ठेवा. नारायण नारायण. ठीक आहे देवराज, येतो मी. दिन दुबळ्यांचा तू कैवारी, भक्त जनांचा संकटवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. देवराज, या स्तरावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पायिक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहे. त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. ही अमरावती मिळवणे एवढं साधं आणि सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. अशी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. माघार नाही. ब्रह्मदेवांकडून वर प्राप्ती
करून घेतली आणि त्याच परमात्म्याची प्रचिती आज तुझ्या अमरावती या सेंद्रसुराचा होणार. ऐकलास? तपोबलाचा गर्व एवढा बरा नव्हे, परंतु तुझ्या तपोबलामध्ये असेल सामर्थ्य तर मग स्वीकार आज या युद्धाची समरभूमी अमरावती. त्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली, त्याच वेळी या स्वर्गावरती आम्हा देवाची सत्ता प्रस्थापित झाली. माझ्या अमरावतीमधून माघारी जा. हा देवराज तुला अजूनही या मैदान देण्यास तयार आहे. अमरावतीचा राजा, हे राजा, आज तुझी ही अमरावती ही जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. इथे संत भक्त आणि भक्त या सेंदुरासुराची चालणार. अरे अमरावती म्हणजे आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार, आणि ते सत्ता ही आम्हा देवांचीच राहणार. कारण या अमरावतीवरची सत्ता करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ आहोत, तुझ्यासारखे दैत्य नव्हे. रामवर्षी मेहतांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र, आणि एवढ्यावर तुझ्याला स्वागत नाही. म्हणून ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या तिच्या सौंदर्यास मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू देवेंद्र, एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. राज समर्थ देवेंद्र, मग आज या सिंधुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तो आक्रमण.
अमरावतीचा राजा देवेंद्र देवराजाची अमरावती या अमरावतीचा राजा झाला सेंदुरापूर. या सुवर्ण सिंहासनाचा छत्रपती सम्राट छंद मजला गो संसारात या प्रभु स्मरणात या छंद मजला गो संसारात या प्रभु स्मरणात या
नारायण नारायण काय सांगणार नारायण. तिकडे तर ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय आणि त्यानं तर देवराजेंद्र यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या क्षीरसागरी येत आहे. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. नारद, तो सिंद्रासूर दैत्य आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. पाहतो मी त्या दैत्याचा पराक्रम. नारायण नारायण. मग ठीक आहे भगवंता, येतो मी. ठीक आहे. सदैव ओठी माझा नाम तुझे राहू दे. सदैव ओठी माझा नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव ओठी माझा सदैव ओठी माझा नाम तुझे राहू दे. गेली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. गेली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. असंभवाचे संभव करणारा सिंधुरसूर हे वैकुंठमध्ये विष्णू नारायण सांभाळा सांभाळा तुमचा वैकुंठ. आला सिंधुरसूर आला. या ब्रह्मदेवाच्या वराची प्रचिती प्रचितीचे फळ अमरावतीचे संत हस्तगत केले. हे वैकुंठमध्ये विष्णू नारायणा तुमचे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान करा. हेच तुम्हा संतीम चेतावणे. अरे सिंद्रासुरा, तुला मी पणाचा फार गर्व झालेला आहे आणि तुझा गर्व उतरायला मला कितीचा मी वेळ. मनाचा गर्व होणारा विष्णुदेव ही पणाचा गर्व तर तुम्हा देवांना झाला आहे. देवत्वाचा प्रत्येक वेळी कमताचा आश्रय घेणारे तुम्ही प्रत्येक वेळी नाना रूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य मानवाला यमशांती घालणारे तुम्ही विष्णुदेव यापुढे नाही. आज तुमचं देवत्व नष्ट करून या वैकुंठाच्या अग्रस्थानी हा सिंधुरसूर विराजमान होईल. अरे सिंद्रासुरा, क्रोधावर अति क्रोध बरा नव्हे. क्रोधावती समूह स्मृती विभ्रम स्मृती वैशात बुद्धी नाशाय प्राणायती. अरे मूर्खा, क्रोधामुळे मूळपणा येतो. मूळपणामुळे त्याची स्मृती भ्रष्ट होते, विस्मरण होते आणि एकदा का विस्मरण झाले की सर्वस्वाचा नाश होतो. वाह विष्णुदेव वाह. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले बंद करा तुमचे वैष्णव पुराण. याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. विष्णुदेव असेल तुमच्या बहुपशामध्ये सामर्थ्य तर स्वीकार रणांगण असतात. मग वेळ कशाला? पाहूया कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होत होते. विष्णुदेव या गणगणाच्या बरोबर आणि शास्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्ती तुला एक कदम उत्तर आहे. त्या गणाचा नमस्कार केला. त्या हरकत काय करता?
आपले भयभीत झाले. या वैकुंठाचा स्वामी झाला हा सेंदुरासूर. या क्षीरसागराचा राजा. पायात घुंगरू हातात वीणा मुखाने राम कृष्ण हरी बोला. पायात घुंगरू हातात वीणा मुखाने राम कृष्ण हरी बोला. प्रणाम भोलेनाथ. सुभाष सुभाष. कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे ते भोळे राहणार देवा. देवा उठा. तिकडे तर ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मारलाय. त्याने तर देवराज इंद्र श्रीहरी विष्णू यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या कैलासात येत आहे. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानाचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. मी पाहतो त्या इंद्रासूर दैत्याचा पराक्रम. नारद, आपल्या ब्रह्मतीचे कार्य असे सुरू ठेवावे यावे आपण. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे. नाद बघा घुमला माझा सांबसरा शिव भोळा. ओ माझा सांबसरा शिव भोळा.
शंभू महादेवांचा कैलास पर्वत या सेंदुरासुराचे स्वारे कैलास कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे शंभू महादेवा शिवशंकरा सांब सदाशिव महादेव हरिहरेश्वरा या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंदुरासुर आपल्या समोर आहे, विनंती घेऊन आला आहे. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव विचार तुम्ही करा. एक त्याला कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सेंदुरासुराच्या पराक्रमास बळी पडा. दैत्यराज, या भोलाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी चलाचा सरपंच भस्मासात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म शक्य नाही. भोलेनाथ, ज्या नरदेहाला साक्षात मृत्यूला शिकून घेतलं त्याचा अंत होणे शक्य नाही. दैत्यराज, या पृथ्वीतलावर देवगणात तसा कुणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. दैत्यराज, देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्व हा दैत्यराज सेंदुरासुर मिळवणार. दैत्यराज, आपण विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारखे कित्येक दैत्य कैलासावर जाऊन घेऊन गेले. रवी, काय तरी तुला काय कथा? दैत्य काय? महादेव, माझे संत इथे जाणार. दैत्यराज, या पृथ्वीतलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय, हेच माझे कर्तव्य. असं मग घोडा धावणारा कंद महादेव, पाहूया जय पराजय कोणाचा होत होते. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होत होते. अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे सूर्याच्या दृष्ट्या नियंत्रणामध्ये आहे. जर त्या दृष्ट्या नियंत्रण पाहिलं सडा तुझा पापूल त्यानंतर दैत्यराज.
सार्वभौम्य सम्राट, आता मात्र माझा कोणी शत्रू नाही, कोणी शत्रू नाही. या ब्रह्मांडाचा महाधिपती दैत्य राज सेंद्रासुर. हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. ब्रह्मदेव, आपण सृष्टी निर्माते, परंतु आपण त्या सिंहासूर दैत्याला कोणत्या प्रकारे वर गेला? महादेव, श्रीहरी, देवराज, इंद्रासूर दैत्य हा माझा अंश असून माझा परमभक्त देखील आहे. पण आपण एक गोष्ट विसरत आहात. इंद्रासूर दैत्य हा धर्म सोडून अधर्माच्या मार्गाने चालला आहे, म्हणजे त्याचा विनाश हा निश्चितच होईल. आपण निश्चिंत राहा. समस्त देवगुरु, देवकुळाचे रक्षण करावेच लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. होय महादेव. देवराज, श्रीहरी, काहीतरी योजना करावी लागेल. होय महादेव, यावर मार्ग हा काढावाच लागेल. नारायण नारायण. अशी कशी नियती, अशी कशी नियती, अचानक फिरली देव हो. काही तुमची अवस्था. देवर्षी, अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. नारायण नारायण. देवराज, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता, आणि तो गर्व त्या सिंधुरासुराने उतरवलाय. होय देवर्षी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता, परंतु आता तो गर्व स्वतःला गेला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्गदर्शन करते, त्याचप्रमाणे आज तू आम्हाला मार्गदर्शन कर. नारायण नारायण. ब्रह्मपिता, देवराज, भोलेनाथ, श्रीहरी, आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. बाळ गणेश, चला तर. चला. प्रभुराया तारिया वया पासुनी, प्रभुराया तारिया वया पासुनी, प्रभुराया तारिया वया पासुनी, प्रभुराया
सागर शोषणे याच्या नामातच विघ्न सागराला आघातीप्रमाणे शोषित करण्याचे सामर्थ्य आहे अशा श्री गणरायाला आम्हा सर्व देवांचे त्रिवारवंदन. हो, माझ्यावरांना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हाला देवांवर? कसं करा? हे पुराण पुरुषोत्तमा, विघ्न नाशका, आम्हा देवांवरती फार मोठे असे संकट आले आहे. या सिंधुरासुराने आम्हा सर्व देवांना पराभूत करून आमची राज्य काबीज केली आहे. आता या सृष्टीला वाचवण्यासाठी आपणच काहीतरी मार्ग काढा गणराया. ठीक आहे देव, त्या दैत्यराज इंद्रासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा, तुलाच दुःख सांगावे. तुझ वाचून इतराचं निर्मुख होऊन काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता आपण सावध राहायला हवं, अन्यथा तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी येथे येऊ शकतो. विश्वात्मा विश्वविजेता सार्वभौम सम्राट ऐक्यराज सिंधुरासूर. सार्वभौम सम्राट ब्रह्मांडातील समस्त देवगण, ब्रह्मांडातील हे देव ज्या नरदेहाच्या धरणाशी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा राष्ट्र केलं या देवांचं देवत्व. दैत्यराज, अरे वेड्या, माझ्याकडूनच वर प्राप्ती करून याच वराचा तुला गर्व झाला आहे. अरे हा गर्व सोड, आम्हा देवजनांना शरणी आम्ही तुला अभय द्यायला तयार आहोत. पितामहा, आपणच माझे कल्याण दाता, आपलाच वरद हस्त माझ्या मस्तके. आपण दिलेल्या वराच्या बळावर या देवांना मी निशास्त्र केलं. काय प्राप्त करायचं राहिलं? भूलोकी या देवाची देव म्हणून पूजा केली जाते आणि त्याच ब्रह्मदेव तुमचे हे देव प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जातात. या नरदेहामुळे निशस्त्र होता. नष्ट केलं या देवांचं देवत्व. दैत्यराज, अजूनही संधी गेलेली नाही. या अधर्माचा त्याग कर, आम्हा देवांना शरण ये, आमची राज्य परत कर, आम्ही तुला अभयदान देऊ. दैत्यराज, तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमर्थतेमुळे तुला मृत्यूदंड मिळेल. हा अधर्माचा मार्ग सोडून दे, नाहीतर याच्यात तुझा अंत होईल. महादेव, विष्णुदेव, देवेंद्र, अरे भ्याडांनो, वीरांच्या शौर्याला काळीमा फासणारे तुम्ही आता मात्र शौर्याची गाथा गाता शोभत नाही. दैत्यराज इंद्रासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व उतरवायला मला कितीचा वेळ? म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवाची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, वाहतोयस ना तुझ्या देवांची अवस्था? याच देवांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश करेल. दैत्यराज इंद्रासूर, मग असं असेल तर तुझ्या त्याचे सामर्थ्य तर होऊन जाते रणखंड. मला युद्धाचं आमंत्रण गणेशा. आज तुझ्या सवेत तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार.
देवगण पाहत आहे ना, जैसे कर्म तैसे ती फळ. देव हो, विनाशी झाली विपरीत होती. ए